नमस्कार, मी निलेश मोरे. तरुण भारतच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम पाहायला मिळालाय. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम पाहायला मिळाल्याने शहरातील अनेक ठिकाणी पाणी जमा झालं होतं. अनेक ठिकाणी गटारी तुंबून पावसाचे पाणी थेट रस्त्यावर वाहत होते. शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाने बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राखोस्कोप जलाशयातील पाणी पातळी 1 फुटांनी वाढ झाली. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागाला गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाले ओढे प्रवाहित झालेत. या पावसामुळे जून महिन्यातील पावसाच्या कमतरतेने चिंतेत असलेले शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून खरीप पेरणीच्या कामाला वेग आला आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक जवळील सिंगलापूर पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असल्याने वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. राष्ट्रीय महामार्ग शेजारीच विकासाचा अभाव. मुईशे गावाचा रस्ता चिखलमय. एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र दुसरीकडे खानापूर तालुक्यातील मुईशे गावातील नागरिक आज ही चिखलमय रस्त्यातून हाल अपेष्टा सहन करत आहेत. राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील 2 ते 3 दिवसात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले. बेळगाव बेळगुंदी मुख्य मार्गावरील बेळगुंदी येथे मोठे झाड विद्युत वाहिन्यावर कोसळल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय. घटनेमुळे काजू प्रक्रिया उद्योगासह अनेक लघु उद्योगांचे कामकाज ठप्प झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चाललेल्या लढ्यात खानापूर बेळगाव येथील पुणे येथे स्थायिक असलेल्या नागरिकांनी पुढाकार घेत पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला येथे मंत्री युटी खादर यांच्या ताफ्याला एस्कॉर्ट वाहनाला स्कूटरची जोरदार धडक लागली. या धडकेमध्ये संदीप नाईक हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर युटी खादर यांनी तात्काळ जखमीला रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. आषाढी महिना सुरू होण्यापूर्वीच कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या काँग्रेस आमदारांनी दिल्लीत लॉबिंग सध्या चालवले. अनेक आमदारांची वरिष्ठ नेत्यासोबत भेटीगाठी सुरू केल्या आहेत. RSSचे सरसंचालक मोहन भागवत यांच्या बेळगाव दौऱ्यानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाच्या ठिकाणी 2 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर नो फ्लाय झोन असे घोषित केले. SRIच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली गेली. या संदर्भात आज महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेत बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक असल्याचा ठराव मांडावा यासाठी कन्नड संघटनेकडून जिल्हा प्रशासनावर दबाव घातला जातोय. या संदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी आता राज्य सरकारकडे अहवाल मागवल्याची माहिती समोर आली. बेळगाव महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जाते. आता बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडूनही फुटपाथवरील अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सना अतिक्रमण स्वतःहून काढण्याचा इशारा दिलाय. अन्यथा कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अतिक्रमण काढले जाईल. कर्नाटक पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य मोबाईल ऍपवरच दैनंदिन उपस्थितीची नोंद करावी याची पुन्हा एकदा आठवण सरकारने करून दिले. जिल्ह्यात सुरू असलेल्या SRI मोहिमेला वेग आलाय. बेळगाव जिल्ह्यात एकूण 41,07,000 मतदार आहेत आणि आतापर्यंत 13,73,130 अर्जांचे वितरण झाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सुरू असलेल्या लढ्याला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिलाय. संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्र समाविष्ट होईपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचा सीमा लढ्याला पाठिंबा असल्याचे पत्र हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. दिल्लीतील संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 23 दहशतवाद्यांची नावे घोषित केले. या यादीत 17 पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. या व्यक्ती जैश ए मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इतर संघटनांशी संबंधित आहेत. पेट्रोलमध्ये 20% एथेनॉल मिसळल्यानंतर आता केंद्र सरकारने डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिसळले जाणार आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आले. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत कोलंबियाने घानावर 1-0 असा विजय मिळवलाय. तर पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तचा ऑस्ट्रेलियावर 4-2 असा विजय मिळवलाय.